अपेक्षा आहे। म्हणून मानवी जीवनामध्ये तर आधाराची फार गरज आहे महाराज। परमार्थामध्ये अत्यंत गरज आहे। कधी कधी साधक कष्टी होतो, मेटाकुटीला येतो। श्री गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले असा शब्द प्रयोग करत असायचे। साधना करत असताना साधना करून करून ज्यावेळेस साध्य प्राप्त होत नाही, हतबल होतो। आता असे बरेच साधक हतबल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। निळोबाराय महाराजांच्या गवळणीतून आपल्याला ती गवळण सांगते, या देवाच्या प्राप्तीसाठी मी काय काय केलं नाही, सगळ्याचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला। याची लागी वो ते जेले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी या विषयां अष्टांगादी योग, याची लागी या विषयांचा त्याग। बरं, ही साधना काही 2-4 दिवसापुरती केली, 2-4 वर्ष केली, जन्म जन्मांतरी केली हे सूचना। अशी सगळी परमार्थाची साधना करत असताना, सर्वस्वाचा त्याग देवासाठी करत असताना सुद्धा ज्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या साधनेला प्रतिसाद देत नाही, त्यावेळेस साधक हतोत्साह होतो, उत्साह गमावून बसतो। आता कसं व्हायचं, काय व्हायचं? ती गवळण पुढे बोलते, नाना साधनाच्या केली या त्या त्या पवती याच्या दार बनला, जाणू जाता जाणीव खाली आडवा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो धन्य हे आनंदाची सापडली वेळ। ज्यावेळेस असा साधक हतबल होतो त्यावेळेस आधाराची गरज असते। हे पहा, एखादा मनुष्य आजारपणामध्ये असेल आणि त्याला 2 शब्द जर आपण आधाराचे दिले तर गोळ्या औषधापेक्षा ते 2 शब्द उपयोगाचे ठरतात। एखाद्या आजारी मनुष्याला जर एखादा दुसरा मनुष्य भेटायला गेला तर त्याने कसं बोललं पाहिजे, काही काळजी करू नका, तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे। डॉक्टरांनी रिपोर्ट सुद्धा चांगले सांगितलेले आहेत, सगळं आता व्यवस्थित चाललेलं आहे। नाहीतर एखादा जाऊन म्हणाला, आता काही तुमचं खरं दिसत नाही बरं का, 2-4 दिवसावर तुम्ही आलात। अहो, असे शब्द वापरले तर तो 2-4 दिवस सुद्धा जगणार नाही। शब्द आधाराचे असले पाहिजेत। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं एक वाक्य नेहमी लिहिलेलं असतं बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस। मानवी जीवनामध्ये कोणीतरी असा एखादा आपला पाठीराखा असला पाहिजे, आधारस्तंभ असला पाहिजे। काही काळजी करू नकोस, झालं गेलं दे सोडून, आता इथून यदहरेव विरजेत तदहरेव प्रवर्जेत, जब जागो तब सबेरा। आता काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीमाग। एक मनुष्य शेतामध्ये गेलेला आहे, काम करत असताना दुपारची वेळ तहान लागली आणि पाणी पिण्यासाठी खाली विहिरीमध्ये उतरला। नेमकं त्याला पोहता येत नव्हतं, घागर घेऊन खाली उतरला आणि पाण्याची घागर भरली आणि ती घागर घेऊन तो वर येत होता, पण पोहता येत नसल्यामुळं सारखी मनामध्ये भीती, पाय घसरण बरं का, पाय घसरण बरं का। आणि अशी जर नकारात्मक वृत्ती असलं की नेमकं तसं काहीतरी घडतंच। चालत चालत वर शेवटपर्यंत आला, जुनी विहीर होती, दगडाच्या पायऱ्या होत्या, चालत चालत शेवटच्या पायरीपर्यंत आला, पाणी सांडलेलं होतं, पाय घसरला आणि खाली पडला। मोठ्याने ओरडू लागला, वाचवा वाचवा, धावा, कुणीतरी पळा, माझा जीव वाचवा, असा मोठ्याने ओरडतोय। रस्त्याने एक मनुष्य चालला होता, त्याने त्याच्या कानावर ही हाक पडली, वाचवा वाचवा, कोणीतरी ओरडतोय। तो रस्त्यावरूनच म्हणला, थांब, घाबरू नकोस, मी आलेलो आहे। हागे वालो कोणी मने बुडतिया, तेने कया कया बळसरे, तेने किती कया बळसरे, हागे वालो कोणी बुडतिया, तेने किती कया बळसरे, तेने किती कया बळसरे, हागे कोणी आलो बुडतिया मन किती कया बळसरे, तेने किती कया बळसरे, हागे कोणी मने आलो बुडतिया, तेने किती कया बळसरे, तेने किती कया बळसरे। हागे आलो कोणी म्हणे बुडतिया, त्याने किती तया बळ चढे, तुकोबाराय म्हणतात, त्याने त्याला किती बळ चढतं तो पोहायलाच लागतो तशाही अवस्थेमध्ये। म्हणून आधाराची खूप गरज आहे। पारमार्थिक जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट येतात, अनेक प्रकारची प्रतिबंध येतात। पंचदशी ग्रंथामध्ये 3 प्रकारचे प्रतिबंध सांगितले आहेत, भूत प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे, वर्तमान प्रतिबंध आहे, अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत महाराज।